घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिम्पट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, GTV न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास मोहल्ले। घाटंजी तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे। श्री दत्त मठात दानपेटीची धाडसी चोरी करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या झटाळा फाटा येथील श्री दत्त मठात ही घटना घडली। अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास मठात प्रवेश केला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात देवाच्या चरणाजवळ असलेली दानपेटी चक्क उचलून घेऊन गेला। चोरट्याचा हा सर्व प्रताप मठात लावून असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। श्री दत्त मठात धाडसी चोरी झाल्याचं उघड झाल्यानंतर या चोरीचा घटनाक्रम पुढे आणणारं CCTV फुटेज समोर आलं। या फुटेजमध्ये हा चोरटा अलगदपणे दानपेटी घेऊन मठातून बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे। दानपेटी लंपास केल्याची तक्रार या मठाचे मठाधिपती शहापुरी महाराजांनी पारवा पोलिसात दाखल केली। चोरट्याने लंपास केलेल्या दानपेटीत भाविकांकडून दान केलेले हजारो रुपये असण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली आहे। दानपेटी चोरट्याचा चेहरा हा CCTV कॅमेऱ्यात अचूक टिपला गेला असल्यामुळे हा चोरटा लवकरच गजाआड होईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। आणि याकरिता पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी यांनी एक पथक तयार करून चोरट्याचा तपास सुरू केला आहे। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा GTV न्यूज मराठी। नमस्कार।